नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण चिवळीच्या भाजीचे थालीपीठ बनवणार आहोत. ही भाजी उन्हाळ्यात मिळते आणि विदर्भात ती खूप लोकप्रिय आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा पंखे नव्हते तेव्हा लहान बाळांना या भाजीवर पातळ कापड अंथरूण झोपवले जात असे, कारण ही भाजी थंडावा देणारी असते. शिवाय ती भरपूर विटॅमिन आणि पोषण मूल्याने युक्त आहे. चला तर मग पाहूया या भाजीचे थालीपीठ कसे बनवायचे. यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना. चला आपण आता यासाठी ही चिवळीची भाजी निवडून घ्यायची. ही निवडायला थोडा वेळ लागतो, पण एवढं काही त्यामध्ये कठीण काम नाही आहे. हे असे याचे मुळा काढून घ्यायचे, जे मुळ्या असते त्या. आणि ही भाजी मातीमध्ये उगत असल्यामुळे तिला स्वच्छ धुवावं लागते. ह्या अशा प्रकारे मी मुळ्या काढून घेतल्या आहे. आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊ. आता यामध्ये 1 चमचा मोठा चमचा कणिक घालून घेतली, अर्धा चमचा ज्वारीचे पीठ आणि 1/4 चमचा बेसन पीठ घातले. ओवा, तीळ, 1 चमचा ठेचा, 1 चमचा दही, कांदा स्लाईस चिरून, कोथिंबीर, धने जिरे पूड, हिंग, तिखट, हळद, चवीनुसार मीठ मिक्स करायचं. हाताने छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊ आणि गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात आपण ठेचा वाटला होता ते पाणी यामध्ये घालून घेऊ आणि यामध्ये जेवढे पाणी लागेल तेवढे पाणी घालायचे. अशा प्रकारे आपले पीठ तयार करून घ्यायचे. आता या पिठाचे थालीपीठ लावून घेऊ. त्यासाठी 1 रुमाल ओला करून पोळपाटावर अंथरून घेतला आणि त्यावर असा 1 गोळा घेऊन आपल्या आवडीप्रमाणे लहान, मोठे, जाड, पातळ जसे हवे असेल तसे थालीपीठ थापून घ्यायचे. याला मध्ये छिद्र करायचे. तव्याला तेल लावून घ्यायचे. तव्यावर थालीपीठ घालून थोडासा वरून पाण्याचा हात असा घ्यायचा, म्हणजे कपडा आपोआप सुटून येतो. थोडं तेल घालायचं. तुम्हाला जर तेल नसेल वापरायचं तरी पण हे थालीपीठ खूप चवीला चांगले होते आणि याचा चिवळीच्या भाजीचा सुगंध खूपच सुटलेला आहे. आता हे थालीपीठ आपण परतून घेऊ. थोडं वरून पण तेल लावून घेऊ. खरपूस थालीपीठ भाजून घेऊ. तर मित्रांनो, चिवळीच्या भाजीचे हे पौष्टिक आणि चविष्ट थालीपीठ तयार आहे. ही एक पारंपरिक रेसिपी आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ही नक्कीच आवडेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच अशाच नव्या आणि खास रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत घरी बनवा आणि आनंदाने खा आणि आपल्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.